हॅलो स्टुडंट्स, आपण ॲडसॉर्प्शन अँड कोलाइड हा टॉपिक बघत असताना त्याच्या प्रॉपर्टीज बघत असताना त्यातील ऑप्टिकल प्रॉपर्टी कोलायडल सोलची ऑप्टिकल प्रॉपर्टी बघत असताना त्याच्यामध्ये टिंडाल इफेक्ट नावाचा पॉईंट पाहिला होता. त्याच्यासाठी हा एक छोटासा एक्सपेरिमेंट आपण केला होता आणि त्याची स्टेटमेंट सांगितली होती की द फेनॉमेनॉन ऑफ स्कॅटरिंग ऑफ लिक्विड अँड पाथ ऑफ लाईट बिकम व्हिजिबल इज कॉल्ड अ टिंडाल इफेक्ट. म्हणजे अशी फेनॉमेनॉन की ज्याच्यामध्ये स्कॅटरिंग ऑफ लाईट अँड पाथ ऑफ लाईट बिकम व्हिजिबल, लाईट स्कॅटर होताना आणि त्याच्या लाईटचा पाथ जो आहे तो आपल्याला व्हिजिबल असतो, अशा इफेक्टला आपण टिंडाल इफेक्ट म्हटलं होतं. त्याचे काही एक्झाम्पल्ससुद्धा आपण पाहिले होते, त्याच्या ॲप्लिकेशन्ससुद्धा VIP आहेत आणि ते पाहिले होते. आज आता पुन्हा आपण नवीन पॉईंट सुरू करतोय. आता नेक्स्ट आणखी एक प्रॉपर्टी आपण बघतोय ती म्हणजे काल जी बघितली ऑप्टिकल प्रॉपर्टी, आता सेकंड वन आज आपल्याला पाहायची आहे. त्या ऑप्टिकल प्रॉपर्टीमध्ये आपण काल कोणता बघितला तर टिंडाल इफेक्ट बघितला. आज आपल्याला ब्राउनियन इफेक्ट पाहायचा आहे, जो की ब्राउनियन मोमेंट बघायचा आहे, जो की कायनेटिक प्रॉपर्टी शो करतो. बघा, जे काही कोलायडल सोल आहे इट शोज कायनेटिक प्रॉपर्टी. तो कायनेटिक प्रॉपर्टीज दाखवतो आणि त्या कायनेटिक प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला कशाचा स्टडी करायचा आहे तर ब्राउनियन मोमेंट. त्याच्यामध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे? ब्राउनियन मोमेंट. बघूया काय आहे ब्राउनियन मोमेंट. हे ॲज अ लाईक टिंडाल इफेक्ट सारखाच एक छोटासा पॉईंट आहे, खूप महत्त्वाचा आहे. तर रॉबर्ट ब्राउन या स्कॉटिश बॉटॅनिस्ट यांनी 1828 मध्ये या ब्राउनियन मोमेंटचा शोध लावला. म्हणजे ॲक्च्युली ते बॉटॅनिस्ट सायंटिस्ट होते, पण त्यांनी पोलन ग्रेन्सचं ऑब्झर्वेशन करत असताना त्यांना प्रॉपर्टीचा शोध लागला, ज्याला की ब्राउनियन मोमेंट असं म्हटलं गेलं. बघा आता या ब्राउनियन मोमेंटमध्ये काय सांगितलं आहे, द सीजलेस. डेफिनेशन खूप महत्त्वाची किंवा ह्याचं स्टेटमेंट काय आहे बघा, द सीजलेस रँडम मुवमेंट. हे दोन जे वर्ड्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. रँडम मुवमेंट ऑफ कोलायडल पार्टिकल्स. रँडम मुवमेंट ऑफ कोलायडल पार्टिकल over large area in any direction is called त्यालाच काय म्हटलं जातंय, is called Brownian movement. is called as a Brownian movement. बघा, द सीजलेस रँडम मुवमेंट ऑफ कोलायडल पार्टिकल्स. सीजलेस रँडम मुवमेंट्स मीन्स वॉज सीजलेस म्हणजे सीज म्हणजे स्टॉप. ओके, सीज म्हणजे स्टॉप अँड सीजलेस म्हणजे अनस्टॉपेबल. बघा, अनस्टॉपेबल त्या पार्टिकलची, कोलायडल पार्टिकलची जी रँडम मुवमेंट आहे ॲट एनी डायरेक्शन आणि मोठ्या प्रमाणात सगळ्या एरियामध्ये, त्याला काय म्हटलं जातं, इज कॉल्ड Brownian movement. is called Brownian movement. बघा, द सीजलेस रँडम मुवमेंट ऑफ कोलायडल पार्टिकलची रँडम मुवमेंट जी की सीजलेस आहे म्हणजे अनस्टॉपेबल आहे, ओव्हर लार्ज एरिया ॲट एनी डायरेक्शन किंवा इन एनी डायरेक्शन, कोणत्याही डायरेक्शनमध्ये ते पार्टिकल्स फिरत असतात. ओके, त्यालाच काय म्हटलं जातं, ब्राउनियन मुवमेंट. आता आपण हे डायग्रॅमॅटिकली कसं प्रेझेंट करता येईल बघूया. सपोज हा एक पार्टिकल आहे. ओके, देन बघा, तो एनी डायरेक्शन, तो रँडमली कुठेही फिरू शकतो. त्याची डायरेक्शन काही फिक्स नाही किंवा आपण ती सांगू शकत नाही. ते जो काही पार्टिकल आहे तो कुठल्याही डायरेक्शनला मूव्ह होतो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की त्याची कुठलीही डायरेक्शन आपण सांगू शकत नाही. ओके, म्हणजेच काय तर एक डायरेक्शन त्याची फिक्स नाही, तो कोणत्याही डायरेक्शनला जाऊ शकतो. त्याला काय म्हटलं जातं की रँडम मुवमेंट असं. मग अशी ही जी काही सिजलेस मुवमेंट आहे, ओके, ही जी काही सिजलेस मुवमेंट आहे त्या पार्टिकल्सची,
ती लार्ज एरियामध्ये असते आणि एनी डायरेक्शन, कुठल्याही डायरेक्शनला ती रॅन्डम होत असतात. कोलायडर पार्टिकल जेव्हा मुवमेंट दाखवतात त्यावेळी मग हे का होतं, तर ह्याच्यामध्ये असलेले हे जे काही कोलायडल पार्टिकल आहेत ते जेव्हा मुवमेंट दाखवत असतात त्यावेळी ते स्ट्राईक होतात. कशावरती स्ट्राईक होतात, तर त्या डिस्पर्शन मीडियममध्ये असलेल्या मॉलिक्यूलवरती ते स्ट्राईक होतात. आपण डिस्पर्शन फेज आणि डिस्पर्शन मीडियम अगोदर बघितले. मग त्या डिस्पर्शन फेजमध्ये हे जे काही सॉल्यूटचे मॉलिक्यूल, कोलायडल सोलचे मॉलिक्यूल्स असतात ते काय होतात, स्ट्राईक होतात आणि त्यामुळं ते रॅन्डमली इकडे तिकडे एनी डायरेक्शनला मूव्ह होतात. बघा आलं लक्षात. आता याच्यामध्ये कोलायडल पार्टिकल म्हणजे काय आहे, कोलायडल पार्टिकल म्हणजे काय, ते रॅन्डमली फिरतात, त्यालाच डिस्पर्शन फेज असं म्हणतात. आणि डिस्पर्शन मीडियम काय आहे, तर तिथं जे असलेला एरिया आहे त्याला डिस्पर्शन मीडियम असं म्हणते. आणि त्या डिस्पर्शन मीडियममध्ये असलेले जे काही मॉलिक्यूल आहेत त्याच्यावरती हे कोलायडल पार्टिकल्स काय होतात, जाऊन आदळतात किंवा ते स्ट्राईक होतात आणि त्यामुळे त्यांची जी डायरेक्शन आहे ती रॅन्डमली होत राहते. बघा डिस्पर्स्ड फेज आणि डिस्पर्शन फेज आणि त्यांच्यामधली मीडियम यांच्यामध्ये मुवमेंट होत असताना त्या मॉलिक्यूलवर स्ट्राईक होतात, त्यामुळे त्याची डायरेक्शन चेंज होते, हे आपण बघितलं. आणि डायरेक्शन तर चेंज होतेच, त्याचबरोबर कायनेटिक एनर्जी सुद्धा त्याची चेंज होते आणि म्हणून त्यातले जे काही पार्टिकल्स आहेत ते रॅन्डम डायरेक्शनलने जातात. मग दीज पार्टिकल्स आर हेवी. मग हे पार्टिकल्स जे आहेत डिस्पर्स्ड फेजमधले ते पार्टिकल काय आहेत, तर हेवी आहेत. कशाच्या मानाने, तर डिस्पर्शन मीडियममध्ये असलेल्या मॉलिक्यूलच्या मानाने हे जे पार्टिकल्स आहेत ते हेवी आहेत. म्हणून काय बघा, दीज पार्टिकल्स आर हेवी दॅन द डिस्पर्शन मीडियम. ओके, सो त्यांची जी काही मुवमेंट आहे ती कमी असते किंवा स्लो असते कुणाशी, तर डिस्पर्शन मीडियममध्ये असलेल्या मॉलिक्यूलपेक्षा सुद्धा, ॲज कम्पेअर टू मॉलिक्युल्स ऑफ डिस्पर्शन मीडियम, त्याच्या कम्पॅरिझनने या डिस्पर्स्ड फेजमधल्या जे काही पार्टिकल्स आहेत त्याची जी काही मोशन डायरेक्शन आहे किंवा हे ते पार्टिकल्स कसे आहेत, हेवी आहेत, त्यामुळे त्याची जी काही मुवमेंट आहे ती स्लो असते किंवा कमी असते. कोलायडल पार्टिकलची मुवमेंट कमी असल्यामुळं ते रॅन्डमली कुठल्याही डायरेक्शनला जातात, हे त्याचं कारण आहे. देन बघा इलेक्ट्रिक प्रॉपर्टीज तिसरी आहे. आपण याच्या अगोदर एक ऑप्टिकल प्रॉपर्टी बघितली, आता कायनेटिक प्रॉपर्टी बघितली, त्याच्यामध्ये ब्राउनियन मुवमेंट. थर्ड वन तुम्हाला आणखी एक प्रॉपर्टी 11th स्टडीला आहे, पण ॲक्च्युली आता ती तुमच्या सिलेबसमधून एक्सक्लूड केली गेलेली आहे, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीमध्ये आपल्याला स्टडी करायचा होता इलेक्ट्रोफोरेसिसचा. हा एक एक्सपेरिमेंट आहे इलेक्ट्रोफोरेसिस, बट तो आता तुमच्या सिलेबसमधून एक्सक्लूड केला गेलेला आहे. सो देन आता आणखी एक महत्त्वाचा या चॅप्टरमधला पॉईंट आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे कोणता आहे, तर इमल्शन. हा एक छोटासा आणि खूप महत्त्वाचा या चॅप्टरमधला पॉईंट आहे. आपण आता आपल्या चॅप्टरच्या उत्तरार्धाकडे जातोय. इमल्शन हा एक VIP पार्ट आहे. तर इमल्शन अगोदर याच्या संदर्भात इंट्रोडक्टरी पार्ट आपण जे काही टाईप्स होत होते त्याच्यामध्ये त्या कोलायडल सोलचं टाईप फिजिकल स्टेटच्या नेचरवरती डिपेंड असतो याच्या संदर्भातला जो चार्ट आपण बघितला होता त्या चार्टमध्ये याचा स्टडी केला, आठवत असेल तर बघा डिस्पर्शन. आता सपोज एक एक्झाम्पल घेतला आपण जेल. ओके, त्याच्यामध्ये डिस्पर्शन फेज जो आहे त्याला आपण सॉल्यूट म्हणतो आणि डिस्पर्शन मीडियम जे आहे त्याला आपण काय म्हणतो, सॉल्व्हंट असं म्हणतो. मग बघा ह्या इमल्शनमध्ये काय असतं, तर ही डिस्पर्शन फेज ऑल्सो लिक्विड असते अँड दिस वन डिस्पर्शन मीडियम ऑल्सो लिक्विड फॉर्ममध्ये असतं. येते का लक्षात? बघा त्याला काय म्हटलं जातं, इमल्शन असं म्हटलं जातं. मग आपण काय सांगू शकतो, कोलायडल सिस्टीम इन विच disperse phase and disperse medium is a liquid is called emulsion. बघा काय सांगू शकतो ह्याच्या संदर्भात किंवा ह्याची डेफिनेशन काय सांगू शकतोय, कोलायडल सिस्टीम इन विच, की ज्यामध्ये डिस्पर्शन फेज म्हणजे ज्याला आपण सोल्यूट असं म्हणतो अँड डिस्पर्शन मीडियम बोथ आर, आपण डिस्पर्शन मीडियमला सॉल्व्हंट असं म्हणतो, बोथ आर इज लिक्विड किंवा डिस्पर्शन मीडियम अँड डिस्पर्शन फेज इज लिक्विड
इज कॉल्ड इमल्शन. त्यालाच काय म्हटलं जातं? इज कॉल्ड इमल्शन. त्यालाच इमल्शन म्हणजे सोपं आहे खूप. दोन्ही डिस्पर्शन फेज आणि डिस्पर्शन मीडियम इन लिक्विड फॉर्ममध्ये असतात. त्याला काय म्हटलं जातं? इमल्शन. आता ह्या इमल्शनचे 2 टाईप केले गेलेले आहेत. टाइप्स ऑफ इमल्शन. त्याचे कोणते टाईप आहेत बघूया आपण आता. टाइप्स ऑफ इमल्शन बघा. फर्स्ट वन, ऑइल इन वॉटर. ऑइल in water. And second one, water in oil. अतिशय सोपे त्याचे 2 टाईप केले गेलेले आहेत. बघा मग हे जे काही टाईप आहेत ते कशाच्या आधारावर, कोणत्या बेसवर केले गेलेले आहेत? बघा, लिक्विड विच इज इमिसिबल विथ वॉटर इज कॉल्ड ऑइल. आपण ऑइल कशाला म्हणतो? तर द लिक्विड विच इज इमिसिबल. इमिसिबल म्हणजे काय? नॉट मिक्स्ड. जे काही मिक्स्ड होत लिक्विड विच इज इमिसिबल विथ वॉटर इज कॉल्ड ऑइल. ऑइल आपण कशाला म्हणतो? तर जे काही लिक्विड दिलेलं असतं त्याच्यामध्ये ते लिक्विड आहे त्या वॉटरमध्ये मिक्स होत नाही, म्हणजे ते इमिसिबल असतं, त्याला आपण ऑइल असं म्हणतो. आणि त्याच्याच बेसवरती ऑइल इन वॉटर अँड वॉटर इन ऑइल असे इमल्शनचे 2 पॉईंट्स आपल्याला टाईप स्टडी करायचे आहेत. हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. देन आजच्या लेक्चरला आपण कायनेटिक प्रॉपर्टीज जी काही कोलॉइडल सोल्टचे आहे त्याच्यामध्ये ब्राउनियन मुवमेंट म्हणजे काय हे बघितलं. त्याची काही स्टेटमेंट आहे. सिजलेस रँडम मुवमेंट ऑफ कोलॉइडल पार्टिकल ओव्हर लार्ज एरिया ॲट एनी डायरेक्शन इज कॉल्ड ब्राउनियन मुवमेंट. म्हणजे जो काही पार्टिकल आहे तो कुठल्याही मुवमेंटला रँडमली एनी डायरेक्शनला काय होत असतो तर त्याची मुवमेंट होत असते त्याला. आणि ती जी काही मुवमेंट आहे ती सिजलेस असते म्हणजे अनस्टॉपेबल. सिजलेस मीन्स अनस्टॉपेबल असते. त्याला काय म्हटलं जाते? ब्राउनियन मुवमेंट. आणि इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी जी स्टडीला आता नाही आहे, देन आपण इमल्शन हा छोटासा आणखी एक पॉईंट बघितला. खूप सोपा आहे तो, ज्याच्यामध्ये डिस्पर्शन फेज आणि डिस्पर्शन मीडियम हे दोन्ही लिक्विड फॉर्ममध्ये असतात. त्याला इमल्शन असं म्हटलं जातं. त्याचे 2 टाईप्स आहेत. ह्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन आणखी जास्त आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.